मवियानं नव्यानं निवडून आलेले खासदार हे आता मातोश्रीवरती येणार आहेत। यवतमाळचे खासदार संजय देशमुख, हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर हे मातोश्रीवरती पोहोचत आहेत। उत्तर मध्य मुंबईच्या खासदार वर्षा गायकवाडही ठाकरेंच्या भेटीला पोहोचलेले आहेत। काँग्रेसचे माजी मंत्री असलम शेख हे सुद्धा त्यांच्या सोबत असल्याचं दिसतंय। आणि याच विषयी अधिक बोलूया। चेतन सावंत आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। चेतन, मातोश्रीवरती आता भेटीगाठींचा सिलसिला आपल्याला बघायला मिळतोय आणि त्यात विजयी उमेदवार हे आता मातोश्रीच्या दिशेने रवाना झालेले आहेत, तिथे पोहोचत आहेत। कसं एकूणच वातावरण मातोश्रीच्या बाहेर दिसतंय? गुरु, सर्वप्रथम म्हणजे उद्धव ठाकरे यांनी जो विदर्भाचा दौरा केला होता, विदर्भ असेल, मराठवाडा असेल, उत्तर महाराष्ट्र असेल, या सर्व दौऱ्यांपैकी प्रत्येक लोकसभा मतदारसंघात ते ठाण मांडून होते। निवडणूक ही खूप प्रतिष्ठेची चालू होती आणि अशातच यवतमाळ, वाशिम असेल किंवा हिंगोली असेल, त्याचबरोबर शिर्डी असेल, हे जे मतदारसंघ हे खूप प्रतिष्ठेचे होते, कारण समोर जो उमेदवार होता हा शिंदेच्या शिवसेनेचा होता। म्हणजेच जेव्हा शिवसेनेचे दोन भाग झाले त्यावेळी जे खासदार एकनाथ शिंदेसोबत गेले त्या मतदारसंघात उद्धव ठाकरे ठाण मांडून होते आणि त्या मतदारसंघांमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा विजय झाला आणि ते खासदार आज मातोश्री इथे दाखल झाले। काही वेळापूर्वीच आपण पाहिलं असेल, यवतमाळ वाशिमचे खासदार संजय देशमुख हे देखील इकडे दाखल झाले आहेत। त्याबरोबर हिंगोलीचे खासदार नागेश आष्टीकर हे देखील इकडे पोहोचलेले आहेत। थोड्याच वेळात शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेब वागचौरे हे देखील दाखल होतील। त्याचसोबत आपण पाहिलं तर काँग्रेसचे असलम शेख असेल, वर्षा गायकवाड असतील, ह्या देखील मातोश्रीवर उपस्थित झाल्या आहेत। कालपासून उद्धव ठाकरे हे नवनिर्वाचित खासदारांना भेटण्यासाठी सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत त्यांच्या भेटीगाठींची वेळ ठरवली आहे। त्या अनुषंगाने सर्व नवनिर्वाचित खासदार हे त्यांना भेटायला येत आहेत, त्यांचे आभार मानायला येत आहेत। वर्षा गायकवाडांचं जर पाहिलं तर त्या ज्या लोकसभा मतदारसंघातून उभ्या होत्या उत्तर मध्यमधून, तो मतदारसंघ म्हणजेच हा बांद्रा विभागात येतो, कलानगर हे देखील त्याच मतदारसंघात होतं आणि ठाकरे कुटुंबियांनी पहिल्यांदा काँग्रेसला मतदान केल्याचं आपण पाहिलं आहे आणि ते मतदान म्हणजे वर्षा गायकवाड यांना केलं होतं। त्यामुळे वर्षा गायकवाड ह्या आज सकाळीच उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी आल्या आहेत, त्यांचे आभार मानण्यासाठी आल्या आहेत आणि अजून देखील जे नवनिर्वाचित बरोबर, त्यामुळे या लोकसभेच्या निकालानंतर आता मातोश्रीवरती आपल्याला लगबग बघायला मिळते। वेळोवेळी तुमच्याकडनं अपडेट्स घेत राहू। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।